Hello friends, now we are going to start our third tense, future tense. While learning future tense or past tense, फ्युचर टेन्स किंवा पास्ट टेन्स शिकत असताना असं कन्सिडर करू नका की भविष्यकाळ म्हणजे खूप खूप वर्षानंतर, भूतकाळ म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी, असं काही नाही. काळ हा क्षणोक्षणी बदलतो. काय मी बोललो किती वेळ झाला, मी क्लासमध्ये आलो, भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे. फार वर्षापूर्वी घडलेली घटना नाही. किंवा मी बाहेर जाणार, सिंपल फ्युचर आहे, काही क्षणानंतर, काही मिनिटानंतर. चला, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. फ्युचर टेन्स इज ऑल्सो डिवायडेड इंटू 4 सब पार्ट्स. भविष्यकाळाचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात. त्यामध्ये पहिला सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. रूल नंबर 9, सब्जेक्ट प्लस शॉल और विल प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. इन मराठी नार किंवा इन किंवा ईद, जाईल, जाईन, जाणार, बोलणार, येणार, लिहिणार, खाणार, गाणार किंवा गाईन, जाईन, बोलेन, येईन, हे इन किंवा नार. ही विसरू नका. टू ट्रान्सलेट मराठी इंटू इंग्लिश इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाक्य पाहिल्या बरोबर तुमच्या लक्षात येतं ते. इट मीन मराठी और इंग्लिश. हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल, आय शॉल टेक टी. मी चहा घेणार किंवा घेईन. आणि आणखीन एक लक्षात ठेवा, नेहमीसाठी आयुष्यभर आय शॉल आणि वी शॉल, बाकी सर्वत्र विल. आय शॉल, वी शॉल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, दे विल. बाकी सर्वांना मग सिंग्युलर प्लुरल असू द्या, विल येते. बट इज स्पोकन. स्पोकन मध्ये जे आहे बोलताना मी आय विल म्हणू शकतो. काय, आय विल रिपीट असं म्हणता येतं. चला तर पुढं, आय शॉल टेक टी, मी चहा घेणार. आय शॉल नॉट टेक टी, मी चहा घेणार नाही. अँड थर्ड, शॉल आय टेक टी, मी चहा घेणार का. अँड नेक्स्ट, व्हॉट शॉल आय टेक, मी काय घेणार, मी काय घेणार. तर असे किती वाक्य आपल्याला पाहता येतात. पुढे पहा, याची किती वाक्य तयार होतात. आय आणि वीला शॉल वापरायचे हे लक्षात ठेवा. बाकी सर्वांना विल वापरायचे. तर आय, वी, यू, ही, सी, इट अँड दे. पहा, I shall take tea, we shall take tea, you will take tea, you will take tea, he will take tea, she will take tea, it will take tea, they will take tea. आणि लक्षात ठेवा, इट जे आहे ते निर्जीव वस्तू आणि प्राण्यासाठी वापरतात बरं का. मग तुम्ही म्हणाल की प्राणी सुद्धा चहा पितात का. हे एक्झाम्पल आहे समजून घेण्यासाठी. आय शॉल नॉट टेक टी, वी शॉल नॉट टेक टी, you will not take tea, you will not take tea, he will not take tea, she will not take tea, it will not take tea, they will not take tea. Shall I take tea? Shall we take tea? Will you take tea? Will you take tea? Will he take tea? Will she take tea? Will it take tea? Will they take tea? त्यांनी चहा घेणार का. What shall I take?
What shall we take? What will you take? What will you take? What will he take? What will she take? What will he take? What will it? What will they take? त्यांनी काय घेतील? हे अशा पद्धतीनं आपण सिंपल फ्युचरचं कन्स्ट्रक्शन पाहिलेलं आहे. हे सर्व फॉर्म्युला तुम्हाला मात्र पाठ पाहिजे, त्याच्याशिवाय जमत नाही. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. We shall go to park. Next number, future continuous tense. चालू भविष्यकाळ. आता चालू भविष्यकाळ वी ऑलरेडी लर्न प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया चालू आहे. मी ग्रामर शिकवत आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. मी ग्रामर शिकवत होतो, पास्ट कंटिन्युअस. आता भविष्य काळामध्ये एखादी क्रिया चालू असेल हे आज सांगायचे. मी ग्रामर शिकवत असेल, बरोबर आहे. आता आपण बोलत असताना दोन टेन्सचा यूज करतो बघा. काय, जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा मी माझा अभ्यास करत असेल, मी माझा गृहपाठ पूर्ण करत असेल. वेन यू विल मीट मी, यू विल कम टू मीट मी, आय शॉल बी कम्प्लिटिंग माय होमवर्क. म्हणजे दोन टेन्स वापरले. तर 12 टेन्स वापरूनच आपण डेली लाईफ मधलं इंग्लिश बोलतो. काय, आणि इंग्लिश इज द रिचेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड. मराठी इज आवर मदर टंग. नो चॅलेंज, इट्स आवर मदर टंग, मातृभाषा. माझे मराठीचे बोले कौतुके अमृताते पैजा इतकी इतकी गोड आहे. पण आउट ऑफ महाराष्ट्र there is no Marathi also in Karnataka, in Andhra Pradesh. They don't understand Marathi and we don't understand Telugu. So what about the communication? So English is a very important language for communication through the world. जगभरामध्ये. So why do we learn English? Not only attending and getting more and more marks in our exams, but connect the people in the world. Each and every field in this world is occupied with English. Without English, nothing is possible. And it is the best way to learn English, to speak English, to improve our English. But you should be reading. Don't think about only marks, how many marks are there for grammar in our exams. You don't think about the grammar. And you don't consider English as the subject of 100 marks. 100 विषयाचा मार्क्सचा पेपर म्हणून इंग्रजीकडे कधी बघू नका. इट इज अ प्रॅक्टिकल लँग्वेज. इट इज अ डेली लाईफ लँग्वेज. जीवनामध्ये पदोपदी त्याचं काम पडणार आहे आपल्याला इंग्लिशचं. म्हणून सुद्धा हे ग्रामरचं चॅप्टर, या त्यातल्या त्यात टेन्सचं चॅप्टर आपल्याला परफेक्ट करायचं आहे. ऍज आय टोल्ड यू फर्स्ट व्हिडिओ, इफ यू वॉन्ट टू बी परफेक्ट इन एज्युकेशन, यू शुड बी परफेक्ट इन इंग्लिश. Engineering, medical, you should be perfect in English. And if you want to be perfect in English, you should be perfect in grammar. And if you want to be perfect in grammar, first of all, you should be perfect in tense. That's why I'm telling you again and again, you complete the homework. It is a heavy work, I know, but we have lot of time at home. So, you should give at least 1 hour to English and then other subjects. Okay? So, future continuous tense. चालू भविष्यकाळ. Rule number 10. Okay? Subject plus shall or will according to the subject plus be plus verb ing plus object. मी पार्कला जाईन, जाणार. मी देवळाला जाईन, जाणार. सिंपल फ्युचर आहे. आता
फ्युचर कंटिन्युअस. इथं काय येईल मराठीमध्ये? इथं लिहितो त असेल, त असतील, त असतील, त असेल. आता त असेल म्हणजे काय हे पहा बरं. हे बघा, आय शॉल बी टेकिंग टी म्हणजे काय? मी चहा घेत असेल. तेव्हा तू काय करत असशील? तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत सकाळी सकाळी चहा घेत असेल. At that time I shall be taking tea with my friends early in the morning. असं तुम्हाला बोलता येते. फक्त एक छोटं तुम्ही म्हणाल सर आम्हाला शिकवायला तुम्ही आणि किती छोटे छोटे वाक्य घ्यायले. वाक्य किती मोठे घेऊ शकता हो तुम्ही. आय शॉल बी टेकिंग टी विथ माय फ्रेंड्स अर्ली इन द मॉर्निंग. टुमॉरो अर्ली इन द मॉर्निंग आय शॉल बी टेकिंग टी विथ माय फ्रेंड्स. उद्याला सकाळी सकाळी माझ्या मित्रासोबत ऍट पुणे. उद्या सकाळी सकाळी पुण्यामध्ये माझ्या मित्रांसोबत मी चहा घेत असेल. पण त्यासाठी अगोदर काय आलं पाहिजे? ही रचना कळाली पाहिजे. पुढे किती वाक्य मोठं होऊ शकतं. आय शॉल बी टेकिंग टी मी चहा घेत असेल. तर असेल क्रिया चालू असेल. नसेल समजा तर आय शॉल नॉट बी टेकिंग टी मी चहा घेत नसेल. मी तेव्हा दुसरी कुठली तरी ऍक्टिव्हिटी करत असेल. मी फराळ करत असेल, मी जेवण करत असेल, मी खेळत असेल, मी वाचत असेल, तेव्हा दुसरी कुठली तरी ऍक्टिव्हिटी चालू असेल. आय शॉल नॉट बी टेकिंग टी ऍट दॅट टाइम. मी तेव्हा चहा घेत नसेल. शॉल आय बी टेकिंग टी. मी तेव्हा चहा घेत असेल का? मी तेव्हा हे काम करत असेल का? मी तेव्हा लिहित असेल का? तर शॉल आय बी टेकिंग टी मी चहा घेत असेल का? आणि व्हॉट शॉल आय बी टेकिंग. व्हॉट शॉल आय बी टेकिंग मी काय घेत असेल. मी काय घेत असेल. अशा प्रकारे आपण 4 प्रकारचे वाक्य पाहतो. तुम्हाला पाठ झाले असतील आता या ठिकाणी. असे हेच एक वाक्य आपण जर समजा एकच वाक्य म्हणायचं ठरवलं मित्रांनो, काय एकच वाक्य म्हणायचं ठरवलं पूर्ण सब्जेक्ट घेऊन, तर किती वाक्य होतील तुम्ही अंदाज लावू शकत नाही. हजारो वाक्य तयार होतात. आपण वाक्य घेतलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये. आय टेक टी. I take tea, I do not take tea, do I take tea, what do I take? I am taking tea, I am not taking tea, am I taking tea? What am I taking? I have taken tea, I have not taken tea, have I taken tea, what have I taken? I have been taking tea, I have not been taking tea, have I been taking tea, what have I been taking? I took tea, I did not take tea, did I take tea? What did I take? I was taking tea, I was not taking tea, was I taking tea, what was I taking? I shall, I had taken tea, I had not taken tea. Had I taken tea? What had I taken? I had been taking tea, I had not been taking tea. Had I been taking tea? What had I been taking? I shall take tea, I shall not take tea. Shall I take tea? What shall I take? I shall be taking tea, I shall not be taking tea. Shall I be taking tea? म्हणजे हे अशा पद्धतीनं. तर आता तुम्हाला हे निभवताना वाटलं असेल की आमच्याकडे लक्षात येत नाही, सर काही करायले, गडबड करायले, असं वाटणं साहजिक आहे. पण मला समजतंय की काय आय हॅव बीन टीचिंग असे 22 इयर्स. तर हे मला आहे माहीत. पण हे का स्पीडनं बोलले सगळं दिलेलं आहे लिहून गेल्या 3-4 व्हिडिओमध्ये. हे सर्व सांगितलेलं आहे. हे अशा प्रकारचे वाक्य तयार होतात. काय तर पाहूया आपण पुन्हा याचे वाक्य तयार करून. आय, वी, you, you, he, she, it, and they. लक्षात दिसतंय? And I accept my handwriting is not so good, but without any mistake. तेवढं म्हणजे मला काय माझे जे काही उणीव आहे ते मला माहित आहे, पण लक्षात येऊ शकतंय असं आहे. तर
I shall take tea, we shall take tea, you will take tea, you will take tea, he will take tea, she will take tea, it will take tea, they will take tea. I shall not take tea, we shall not take tea. Huh? You will not take tea, you will not take tea, he will not take tea, she will not take tea, it will not take tea, they will not take tea. Shall I take tea, shall we take tea, will you take tea, will you take tea, will he take tea, will she take tea, will he take tea, will they take tea. What shall I take, what shall we take, what will you take, what will you take? Sorry, continuous. I shall be taking tea, we shall be taking tea, you will be taking tea, you will be taking tea, he will be taking tea, she will be taking tea, it will be taking tea, they will be taking tea. I shall not be taking tea, we shall not be taking tea, you will not be taking tea, you will not be taking tea, he will not be taking tea, she will not be taking tea, it will not be taking tea, they will not be taking tea. Shall I be taking tea? Shall we be taking tea? Will you be taking tea? Will you be taking tea? Will he be taking tea? Will she be taking tea? Will it be taking tea? Will they be taking tea? What shall I be taking? What shall we be taking? What will you be taking? What will you be taking? What will he be taking? What will she be taking? What will it be taking? What will they be taking? त्यांनी काय घेत असतील. तर मला तिथे करेक्शन करून घ्या. अगोदर जे मी वाचलं होतं ना ते सिंपल फ्युचरचं वाचण्यात आलं होतं. सॉरी. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि सिंपल फ्युचर पाहिलेलं आहे. रिमेन पार्ट ऑफ द टेन्स, अनदर टू टेन्सेस, फ्युचर परफेक्ट टेन्स and future perfect continuous tense. In next video we shall stop here. Have a nice day. Bye bye. See you again. Thank you.